राहू द्या, झाली तुमची शिक्षा पूर्ण, द्या. अशी कशी झाली शिक्षा पूर्ण? आता तर मी शिक्षा पूर्ण करूनच थांबेन. काय? एक एक केस विंचरतो तुझा. आयन बाबा आलेत. मालूची, मालूची डोळे उघड. मालूची डोळे उघड. या आई काय करतायत? बघूयात. उठ मालूची, इथं कोणी बी नाहीये. ऐक, इथं कोणी बी नाहीये, पळून जा इथून. बघ बघ, मी हात बी सोडवतीये, दोरी सोडवत आहे. पळून जा इथून लवकर. मालूची डोळे उघड. अरे अशाने तर मालू दादा पळून जातील. चला. थांब, इथेच उभी राहा आणि बघ काय होत. काय बघू? बाहेर बघा काय चाललंय. शांत हो आणि बघ काय होतंय ते. जिजाबाईजी मालूला पळायला मदत करतील याने मला काही फरक नाही पडत. मला हे बघायचंय की मालू इथून पळतो की नाही. कारण आज जर मालू इथून पळून गेला ना रमा, तर आयुष्यभर जरी त्याला बांधून ठेवलं तरीही आपण सुधरवू शकणार नाही. त्यामुळे बघ काय होतंय. मालूची डोळे खोल. मालूची डोळे खोल. उठ. बघ मी दोरी सोडवली हाय. पळून जा, कोणी बी बघत नाहीये तुला. लवकर पळून जा, लवकर उठून पळून जा. पळून जा, मी कोणाला बी नाही सांगणार आहे. जा लवकर पळ. अरे विचार काय करत बसलाय मालूजी? जा लवकर. आणि मी अभि आज जाते. जर मला कोणी बी बघितलं ना तर सारखं सारखं टोमणे मारतील. जा लवकर पळ. जा जा जा, परत येऊ न ग. जा. मालू दादा खरंच पळून जातील का? तेच तर पाहायचंय. जाईन तर भीमच्या समोर न जाईन. असं मित्रासंग गद्दारी करून नाही जाणार. मालू कुठे पळता इतक्या रात्रीला? मालू दादा बेशुद्ध झालेत, त्यांनाच बघायला जातोय. बेशुद्ध? मालूजी पळू नाही शकला का? मालू 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 उठ. मालू मालू दादा. मालू. नंदू भाऊ, हे बघा, मालूजी स्वतःचे हात सोडवून पळत होता की. नंदू भाऊ, खोटं नका बोलू. इतकं नाटक करणंही बरोबर नाहीये. तुम्ही दोरी सोडवलीत, तुम्ही पळायला सांगितलं त्याला आणि आता म्हणताय की हा पळून जात होता. नंदू काका, नंदू काका या. हा, या लवकर. मालू, अरे हा तिथून इथं कसा आला? मालू काका, आता हा बेशुद्ध याला तुमच्या घरी घेऊन जाऊ, तिथेच झोपेला. पण भीम हा पळून जाईल. नाही पळणार. अरे जर तिथून हात सोडून इथे येऊ शकतो तर पळून जाऊ शकतो ना. नाही पळणार, विश्वास ठेवा. आत्ता घेऊन जाऊया उचलून. उचला याला.
आई, तुम्हाला समधी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. मालूदादा बेशुद्ध होऊन पडले म्हणून ते पळू नाही शकले असं नका विचार करू. त्यांनी पहिलं ठरवलं की इथून नाही पळणार ते, आणि त्याच्यानंतर बेशुद्ध झाले. काय ना, दोघांमध्ये फरक आहे. मालू आत्ता झोपलाय. उद्या सकाळी उठेल तेव्हा बोलू त्याच्याशी. चल. जोखू उठ. जोखू, हा कुठं गेला सकाळी सकाळी? चप्पल तर इथंच ठेवली आहे, मग बिन चप्पलचा कुठे गेला असेल जोखू? जोखू, मालोजी भी नाही आहे, जोखू भी नाही आहे, दोघं बी सोबत तर नाही ना गेले? हाय रे देवा, माझं फुटकं नशीब. हा जोखू मालाच्या संगत पळून गेला. अवा नंदू भाऊ, हितेश भाऊ, भीमराव, अरे कुठं हात समधी, लवकर या. जोखू, मालोजी आणि जोखू कुठं तरी पळून गेले. मालोजी तर आज झोपला आहे. आज झोपलाय तर जोखू कुठं निघून गेला? अरे कुठे पळून गेला असं? अहो, असं कसं पळून जाईल? अहो, पळायचं असेल तर कमीत कमी चप्पल तरी घालून जाईल ना. असं सन्मानी निघून जाईल वय? पण जोखू काका इतक्या सकाळ सकाळ कुठे निघून गेले? काय ते परत दारू शोधायला नसतील गेले ना? नाही, मला वाटतंय की जोखू काकांसोबत जे काही झालंय त्यात मेघनाथजींचा हात असेल. त्यांनीच हे सगळं केलं असेल. अरे मेघनाथजी असं काय करतील? मेघनाथजींनीच त्यांना कामावर काढून टाकलं, मग ते त्याला परत का घेतील? कारण जोखू काका एकटे पडले होते. त्यांच्या स्वतःच्या मित्रांनी त्यांना धोका दिलाय, लाचार मजबूर केलं, आणि ह्याचाच फायदा मेघनाथजींनी उचलला असेल.
आधी त्यांनी 4 मित्रांची मैत्री तोडली आणि आता ते जोखो काकांसोबत तेच सगळं करत आहेत जे त्यांनी मालू सोबत केलं होतं. खरं तर हा सगळा खेळ मेघनाथजींनी रचलेला आहे. त्यांनी जोखो काकांना दारूची या प्रकारे व्यसन लावलंय की दारूसाठी ते त्यांच्याकडून काहीही करून घेऊ शकतात. म्हणूनच मला भीती आहे की कुठे जोखो काका कोणत्या मोठ्या समस्येत नाही ना फसणार. पण हो, ह्यात फक्त मेघनाथजींची चूक नाहीये, तर तुम्हा तिघांची देखील चूक आहे. भीमराव, भाषण नको. भाषण देत नाहीये मी हितेश काका, फक्त तुम्हा तिघांचं कृत्य दाखवतोय. तुम्हाला अंदाज देखील आहे की तुम्ही किती मोठा अपराध केलाय, आणि असा अपराध ज्या अपराधाची कायद्याच्या पुस्तकात कोणती शिक्षा देखील नाहीये. घ्या, आम्ही काय अपराध केलाय आता? काका, जेव्हा कोणताही व्यक्ती कोणासोबत नातं बनवतो तेव्हा त्या नात्यासोबत त्याच्या खूप काही अपेक्षा जोडलेल्या असतात, खूप काही स्वप्न बाळगलेली असतात. जगण्याची हिंमत त्या नात्यामुळे येते आणि मजबूत देखील होते. एक आशा असते, आत्मविश्वास असतो की आपल्या वाईट काळामध्ये ही नाती कामी येतील. पण तुम्ही तर सगळंच तोडून टाकलं. का? कारण तुम्हाला जोखो काकांपेक्षाही जास्त ताकदवान मेघनाथजी भेटले. मेघनाथजी आणि त्यांच्या मुलांजवळ स्वार्थ दिसला, फायदा दिसला, तर तुम्ही जोखो काकांना दारूचा एक थेंबही दिला नाही. मी असं नाही म्हणते की तुम्ही जर त्यांना दारू पाजली असती तर योग्य केलं असतं, नाही. पण ज्या प्रकारे तुम्ही त्यांना तडपवलं ते चुकीचं होतं. म्हणूनच हितेश काका, जनार्दन काका आणि मनोहर काका, तुम्ही ना फक्त जोखो काकांसोबतच्या नात्याला धोका दिलाय, तर त्यांच्या अपेक्षांचा गळा देखील घोटलाय. एक गोष्ट नीट ऐका काका, जो व्यक्ती नात्यांची शिडी बनवून वरती जायला बघतो तो कुठेही पोहोचू शकत नाही. आणि मोठ्या दुःखाने मला म्हणावं लागतंय की अशी माणसं कधी आनंदी देखील राहत नाही. भीमराव, जो कधी धुतला तांदळाचा नाही हाय, त्यानं बी कित्येकदा आमचा वापर केला हाय. जनार्दन काका, असं बोटांवर दुसऱ्यांच्या चुका मोजून तुमची पापा कमी नाही होणार. बरोबर आणि चूक दोन्ही बी बघायला पाहिजे, आणि ते दोन्ही जोडत असाल तर तिघे बी चुकीचे आहात. भीम, रमा आणि रामजी भाऊ, हे समज नंतर बोला. चला माझ्या संग चला आणि जोखूला शोधा. कोण आहे? कोण आहे का इथं? अरे कोण आहे का इथं? कोण आहात तुम्ही? आणि मला इथं का आणलात तुम्ही लोकांनी? कोण आहात तुम्ही? अरे कोण आहे? बोला ना, कोण आहात? ऐकलंय की तुला दारू पाहिजे आणि तुला कोणी दारू देत नाहीये. वय 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 मला मला दारू पाहिजे आणि कोणी बी देत नाही. तुम्ही द्याल काय? तुम्ही द्या ना मला. लय लय उपकार होत्याल तुमच्या माझ्यावर. भरपूर दारू आहे, सगळी तुझी. माझे फक्त एक काम करावं लागेल. तुम्ही जे म्हणाल ते मी समज करल. मालक फक्त मला हे द्या. मी हा विचार करतोय काकू की जोखो काकांसोबत आता जे काही झालंय तो कोणत्या नवीन वादळाचा इशारा तर नाही. भीम, लवकर चल. यासनी शोधाया चल लवकर. हो, तुम्ही काळजी करू नका. या काकू. चला.
तुम्ही समजे इथं उभे का आहेत? जावा, तयार व्हा, जा. कामावर जायचं असेल. दारू बनवली नाही तर ती पिणार कशी? आणि अजून चांगलं, मनापासून काम करा, कारण स्वतःचा मित्र जोखू काकाला धोका देऊन आता त्यांच्या बदल्याचं काम मिळालं असेल. पण लक्षात ठेवा, कर्मांचा हिशोब होतो आणि असं नको व्हायला. जी हालत तुम्ही सगळ्यांनी मिळून जोखू काकांची बनवलीये, ती हालत तुमच्या सगळ्यांची होईल. हे आनंद, आपल्या बायकोला घेऊन वरती जा घरात. लक्ष्मी, चल इथून. या लोकांनी समजण्यात काय बी अर्थ नाही. जे होईल ते हे समधे पण बघतील. मनोहर, जनार्दन, चला आपल्या कामावर जाऊया. चला. ऐका ना, एकदा ताईंना विचारून घ्या की त्या तुमच्यासाठी चाय बनवून तर नाही आणत आहे ना. आणि जर त्या चाय बनवत असल तर मग मी तुमच्यासाठी चाय नाही बनवणार. नाही, मीरा माझ्यासाठी चहा नाही आणणार. आणि ही गोष्ट मीराने बी ऐकली आहे. तू जा, चहा बनव. आज तर मी आपण तुझ्या संगत घरामध्येच थांबी. तुला चहा बनवताना बघीन, तुझ्या समोर चहा घेईन, तुझ्या हाताने बनवलेलं जेवण जेवीन. जर तू घरातून पळून निघून गेलीस तर तुला घेऊन परत येईन. आता तर फक्त हेच करेन. आणखी माझ्या आयुष्यात राहिलंच काय? चला. जाते म्या चाय बनवायला. एक काम कर, इथून थोड्याच अंतरावर उच्च जातीच्या लोकांचा एक बाजार भरला असेल. तिथे लाल सदऱ्यामध्ये एक म्हातारा माणूस असेल जो दर मंगळवारी खरेदीसाठी येतो. त्याच्या खिशात खूप सारे पैसे असतील. तू फक्त ते चोरून घेऊन ये, मग ही सगळी दारू तुला देऊन टाकू. हे काय म्हणता तुम्ही? चोरी करणं तर लयच वाईट काम आहे. आणि तिथे कोणी मला पकडलं तर मग हे काम जो करेल ही दारू पण त्यालाच देऊ. विचार कर. नाही नाही मालक, मी पैसे घेऊन येतो, मी आणतो. तुम्ही फक्त ही दारू मलाच द्या. हा, आणखी कोणाच नाही देऊ नका. आणि मालक मालक सोडवा, मी घेऊन येतो पैसे, मी घेऊन येतो पैसे, मी घेऊन येणार पैसे. मी घेऊन येतो पैसे. मला द्या ना मालक, घेऊन ये मी. तिकडे तिकडे तिकडे. जोखू काका, जोखू, जोखू काका, अरे जोखू कुठं आहेस?